विचारचंद्रोदय विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये तृतीय कला आणि या तिसऱ्या कलेमध्ये आज प्रश्न आहे 59. बराबर 59 नंबरचा प्रश्न आहे. याच्यावर शीर्षक दिला आहे सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा आहे. बरोबर. तर 3 देह सांगितले होते, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. तर आतापर्यंत या तिसऱ्या कलेमध्ये जी चर्चा झाली ती या स्थूल देहाच्या संबंधाने झाली आहे. स्थूल देह म्हणजे तुम्हाला दिसणारा तुमचा आमचा सर्वांचा हा देह. ठीक, त्याला शरीर म्हणा, देह म्हणा. तर हे जे दिसणारं शरीर आहे हे कोणापासून बनलं, नेमकं आहे काय, तर याचा विचार झाला. तर पंचीकृत पंचमहाभूतांचे जे त्यांच्यापासून उत्पन्न झालेले 25 तत्व आणि त्या 25 तत्वांचा समूह म्हणजेच हे स्थूल शरीर आहे. कशाकरिता सांगितलं हे तोही विचार झाला की ह्या 25 तत्वापैकी एका विचार केला तर ते तत्व असेल त्यालाही आपण जाणतो, नसेल त्यालाही जाणतो. अर्थात ते 25 तत्व दृश्य आहे म्हणजे दिसणारे आहेत आणि त्यांना पाहणारे आपण आहोत. समोर समजा उदाहरणार्थ घट किंवा एखादी वस्तू ठेवली तर तिला पाहणारे आपण असतो आणि समोरची वस्तू पाहिल्या जाणारी आहे. पाहिल्या जाणारी जी वस्तू असते तिला दृश्य म्हणतात आणि जी वस्तू दिसत असते तिच्यापासून पाहणारा हा कसा असतो, वेगळा असतो. त्याप्रमाणे हे स्थूल शरीर याच्यातले 25 तत्व अर्थात हे स्थूल शरीर काय झालं मग, दृश्य, पाहिल्या जाणारं आणि त्याला पाहणारे आपण नक्कीच ह्या स्थूल शरीरावरून या देहाहून आपण काय आहोत, वेगळे आहोत हा निश्चय झाला. मग या शरीराच्या संबंधाने जे बी काही धर्म असतील, वर्ण, जाती, आश्रम वगैरे ऐकणे, जन्म मरणाधिक धर्म, हे सुद्धा देहाचे आहेत, माझे नाही. मी या देहाचा द्रष्टा आहे, व्यापक आहे, सतचित आनंद स्वरूप आहे. असा तो मी आहे की जो डोळ्यांना दिसत नाही, आहे की नाही. परंतु ज्याच्या बिगर, ज्याच्याशिवाय काहीही चालत नाही, आहे की नाही. हे शरीर सुद्धा चालताय, बोलताय, पाहताय ज्याच्या सत्तेने, झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलताय, वायू ज्याच्या सत्तेने वाहतो आहे, पृथ्वी ज्याच्या सत्तेने आपलं कार्य करत आहे, असं असणारं तत्व त्यालाच म्हणतात ब्रह्मतत्व, आत्मा. आणि तेच वास्तविक माझं काय आहे, स्वरूप आहे. हा निर्णय करायचा आहे आपल्याला. आणि निर्णय करायचा म्हणजे तसा स्वबुद्धीचा निश्चयही झाला पाहिजे. तर बुद्धी, मन, शरीर हे सर्व दृश्य कोटीत आहे आणि त्या सर्वांचा अविनाशी असा असणारा आत्मा परमात्मा अनादि अनंत तो मी आहे हा निश्चय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी हे शास्त्रांचं चिंतन. तर त्या 3 देहापैकी स्थूल देहाचा विचार झाला. त्याच्यानंतर दुसरा देह, दुसरं शरीर आहे सूक्ष्म देह, सूक्ष्म शरीर, त्यालाच लिंग देह असंही म्हणतात. जसा मी स्थूल देहाचा द्रष्टा आहे तसा मी सूक्ष्म देहाचा सुद्धा काय आहे, द्रष्टा आहे, हे सांगतात. पहा, आता सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा आहे हे कळण्या अगोदर तो सूक्ष्म देह काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे तरी अगोदर कळलं पाहिजे. म्हणून प्रश्न केला जात आहे. प्रश्न नंबर 59 नंबरचा, सूक्ष्म देह म्हणजे काय. उत्तर देत आहे, अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचा सूक्ष्म देह बनला आहे. बरोबर. तर 5 भूत सांगितली, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, ही 5 महाभूत आहेत. तर ही जेव्हा मायेपासून ईश्वराच्या इच्छेने उत्पन्न झाले तेव्हा हे अपंचीकृत होते, म्हणजे एकमेकांमध्ये त्यांचं मिश्रण झालेलं नव्हतं, मग स्वतंत्र होते. आणि अशा असणाऱ्या त्या भूतापासून काय हे सूक्ष्म शरीर उत्पन्न होतं. सूक्ष्म शरीर कोणतं आहे, काय आहे सांगू राहिले. परंतु सूक्ष्म शरीराची उत्पत्ती कुठून, अपंचीकृत पंचमहाभूतापासून. आणि मग सूक्ष्म शरीर उत्पन्न झाल्यानंतर
ईश्वराच्या इच्छेने त्या 5 महाभूतांचं काय होतं, पंचीकरण, एकमेकात ते मिसळतात, नंतर त्याच्यामध्ये स्थूलता येते आणि नंतर त्यापासून मग स्थूल देहाची उत्पत्ती होते. ही पद्धत आहे, रीती आहे, प्रक्रिया. तर सांगतायत अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचा आहे कोण, सूक्ष्मदेह. झालं. पुढचा प्रश्न 60 नंबरचा. सूक्ष्मदेहाची 17 तत्वे कोणती. म्हणजे ठीक आहे, 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे, लिंगदेह आहे, म्हणजे त्याचे घटक किती आहेत, 17. तर ते 17 कोण कोण आहेत सांगा. सांगतात 5 ज्ञानेंद्रिय, 1 ते 5, 5 ज्ञानेंद्रिय झाले. पुन्हा 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, किती झाले, 15. आणि मन व बुद्धी ही 17 तत्वे झाले 17. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, एकूण 17. 17 तत्वांचं मिळून 17 तत्वांचा समूह म्हणजेच काय, सूक्ष्म शरीर. ठीक. पुढचा प्रश्न, प्रश्न 61. 5 ज्ञानेंद्रिय कोणती. म्हणजे ठीक आहे, आता या 17 तत्वांचं जे आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, त्यालाच लिंगदेह म्हणतात. पण आता एका एकाचा उलगडा करून सांगा. त्यात पहिली 5 ज्ञानेंद्रिय म्हणून तुम्ही बोललात, तर मग ती 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहेत हा प्रश्न. 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, जे ज्ञानाचं साधन आहे. 1 नंबर टिपून दिली आहे. ज्ञानाची साधने ती ज्ञानेंद्रिय, ज्यांच्यामुळे, ज्यांच्या निमित्ताने ज्ञान होतं त्यांना काय म्हणायचं, ज्ञानेंद्रिय. आणि ज्यांच्यामुळे, ज्यांच्या निमित्ताने कर्म घडतं त्यांना काय म्हणतात, कर्मेंद्रिय. ठीक. तर 5 ज्ञानेंद्रिय कोणती हा प्रश्न आहे. उत्तर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा व घ्राण ही ज्ञानेंद्रिय आहेत. कळली 5 ज्ञानेंद्रिय कोण कोण. श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान, बरोबर, दोन्ही कान मिळून एक धरायचं, श्रोत्रेंद्रिय. श्रोत्र तुझा ती दोघात समान आहे म्हणून, ठीक आहे. नाही तर मग हे 2, डोळे 2, 4 आहे की नाही, संख्या वाढत जाईल. तसं नाही करायचं. तर श्रोत्रेंद्रिय झालं. त्वचा, त्वचा म्हणजे त्वक इंद्रिय. हे त्वचा जी आहे ना तिच्या आत असतं त्वक इंद्रिय. पुन्हा चक्षुरेंद्रिय म्हणजे डोळे, बरोबर. जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय. आपली जी जिव्हा आहे ना, हे राहण्याचं गोलक आहे. त्या रसनेंद्रियाच्या म्हणजे जिव्हेच्या अग्रभागावर राहतं कोण, रसनेंद्रिय. ठीक आहे ना जी. तर इथं स्थूल स्थूल मोठ्या मोठ्या भाषेमध्ये सांगितलं आहे काय, जिव्हा. समजताना मात्र काय, जिव्हेच्या अग्रभागावर जे असतं ते काय आहे, रसनेंद्रिय. तर श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा व घ्राण. घ्राण म्हणजे नाक. नाक म्हणजे घ्राणेंद्रिय, नासाग्रवर्ती. तर नाक हे काय आहे, त्या घ्राणेंद्रियाचं राहण्याचं गोलक, ठिकाण, घर आहे. त्याच्या अग्रभागावर राहतं कोण, घ्राणेंद्रिय. किती झाले, 5 ज्ञानेंद्रिय, बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न 62वा. 5 कर्मेंद्रिय कोणती. कर्मेंद्रिय 2 नंबर टिप्पणी. कार्याची साधने ती कर्मेंद्रिय होत. कार्य म्हणजेच कर्म. कर्माची जी साधनं आहेत ना, कार्य, काही पण कार्य करतो आपण, काम करतो, त्यासाठी जी साधनं आहेत, उपयोगाची आहेत. चालण्याची क्रिया केली, कोण घेऊन गेलं तुम्हाला, पाय आहे की नाही. देण्या घेण्याची क्रिया कुणामुळे, हातामुळे आहे की नाही. हे काय क्रिया घडते की नाही याने. मग कर्माची साधनं आहेत हे, म्हणून ही 5 काय आहेत, कर्मेंद्रिय आहे. आता कोणकोणते आहेत ते सांगतायत खालच्या प्रश्नात. तर 5 कर्मेंद्रिय कोणते हा प्रश्न आहे. उत्तर, वाचा. वाचा म्हणजे वाणी, जिच्याने आपण बोलतो, शब्दाचं उच्चारण करतो, तिला म्हणतात वाणी, वाक. पाणी, पाणी म्हणजे प्यायचं पाणी नाही. पाणी शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ होतो हात, हस्तेंद्रिय. पाद, पाद म्हणजे पाय. उपस्थ, उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. ठीक आहे ना जी. आणि गुद, गुद म्हणजे गुदेंद्र आहे की नाही, मल विसर्जनाचं साधन काय, हा गुद. ही कर्मेंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय कळाली. चला आता पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 63 नंबरचा. पंचप्राण कोणते. त्या सूक्ष्म शरीरामध्ये 17 तत्व सांगितले ना, त्यात 5 ज्ञानेंद्रिय कोणती ही कळाले, 5 कर्मेंद्रिय कोणकोणते हे कळालं. आता 5 प्राण कोणते आहेत हो सांगतात. उत्तर, प्राण, अपान, व्यान, उदान व समान. हे काय झाले, 5 प्राण. शरीराच्या आतमध्ये असणारा वायू विशेष त्याचं नाव आहे प्राण. परंतु स्थल भेदाने आणि कर्म भेदाने त्याची 5 नावं. कोणकोणते 5 प्राण. प्राण, अपान, व्यान, समान, उदान आणि समान. झाले 5 प्राण. पुढे मन,
17 तत्वापैकी पुढचं तत्व कोणतं आहे? 15 झाल्यानंतर 16वं मन. तर मन कशाला म्हणतात? मन म्हणजे काय? उत्तर, संकल्प विकल्प रूप जी वृत्ती तिला मन म्हणतात. बरोबर आहे की नाही? आपल्या मनामध्ये रोज कशाविषयी संकल्प विकल्प होत राहतात की नाही? होत राहतात. आता घंटी वाजली आहे, 12 वाजले, जेवायला जायला पाहिजे, पण जाऊ का नको काही कळच ना बा. मग दुसऱ्याला विचारतो मनुष्य, कळलं का जाऊ नको? पोहे इतके खाल्ले की आता भूकच लागली नाही. मग प्रश्न उत्पन्न झाला, जावा की जेवणाकरता जायचं की नाही जायचं, म्हणून संकल्प झाला. ही अशा प्रकारे संकल्प विकल्पात्मक जी वृत्ती, त्या वृत्तीचं नाव आहे काय? मन. संकल्प विकल्प रूप जी वृत्ती तिला मन म्हणतात. बरोबर. पुढे प्रश्न नंबर 65 नंबरचा, बुद्धी कशाला म्हणतात? बरोबर. उत्तर, निश्चय रूप जी वृत्ती तिला बुद्धी असे म्हणतात. अंतःकरणाची वृत्ती, वृत्ती म्हणजे परिणाम विशेष, अंतःकरणाची अवस्था विशेष वृत्ती, परिणाम विशेष, अवस्था विशेष. पण कोणती अवस्था? अंतःकरणाच्या कोणत्या परिणामाला, कोणत्या अवस्थेला तुम्ही बुद्धी म्हणता? उत्तर काय? निश्चय. इदम इत्थम, हे असंच आहे, मला हे करायचं, किंवा कोणताही निश्चय होतो ना, तर निश्चयात्मक जी वृत्ती तिला काय म्हणतात? बुद्धी. कळलं दोन्हीतला फरक? मन आणि बुद्धी यात काय फरक आहे? मन संकल्प विकल्पात्मक वृत्तीचं नाव आहे मन, आणि निश्चयात्मक वृत्तीचं नाव आहे काय? बुद्धी. कळलं की नाही? हा, निश्चय रूप जी वृत्ती तिला बुद्धी असे म्हणतात. पुढे प्रश्न 66 नंबरचा, अपंचकृत पंचमहाभूते कशाला म्हणतात? म्हणे का हो, तुम्ही 59 नंबरचा जो प्रश्न होता आमचा, सूक्ष्मदेह म्हणजे काय, आणि त्याचं उत्तर देताना तुम्ही सांगितलं काय? अपंचकृत पंचमहाभूताच्या 17 तत्वांचा सूक्ष्मदेह बनला आहे, असं सरळ सरळ सांगितलं. पण अपंचकृत पंचमहाभूतच आम्हाला कळली नाही. तर अपंचकृत पंचमहाभूत म्हणजे नेमकं काय आहे हे आम्हाला कृपा करून सांगा, असा काय आहे प्रश्न. 65 नंबरचा नाही 66 नंबरचा, अपंचकृत पंचमहाभूते कशाला म्हणतात? उत्तर देत आहेत, ज्या भूतांचे पूर्वी सांगितलेल्या रीतीने पंचीकरण झाले नाही. पूर्वी मागच्या कयाच कलेमध्ये, मागच्या कलेत काय सांगितलंय? पंचीकरण सांगितलं होतं ना. पंचीकरण म्हणजे 5 भूतांचं एकमेकामध्ये मिश्रित होणार, मिसळणे सांगितलं होतं ना. आकाशाचे समान 2 भाग करायचे, अर्धा स्वतःसाठी ठेवायचा, उरले अर्ध्याचे 4 तुकडे करायचे, ते इतर 4 वाटायचे. तसेच वायूचे 2 भाग करायचे, अर्धा स्वतःला ठेवायचा, उरलेले अर्ध्याचे 4 तुकडे करायचे, स्वतः सोडून इतरांना 1-1 देऊन टाकायचा. असं साऱ्यांचं करायचं, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आणि ते मिसळले म्हणजे काय झालं? मग ते पंचीकरण. परंतु ते पंचीकरण होण्याच्या अगोदर जी त्या भूतांची अवस्था आहे ना, त्याला काय म्हणतात? अपंचकृत पंचमहाभूत. बघा, ज्या भूतांचे पूर्वी सांगितलेल्या रीतीने पंचीकरण झाले नाही, ती या झालं ना, ती म्हणजे काय? ती अपंचीकृत पंचमहाभूत असा त्याचा अर्थ. या भूतांना अपंचीकृत पंचमहाभूते म्हणतात. यांनाच सूक्ष्मभूते म्हणतात. त्यांना एक दुसरं नाव आहे काय? सूक्ष्मभूत. यांनाच तन्मात्राही म्हणतात. बरं का? तन्मात्रा म्हणा किंवा सूक्ष्मभूत म्हणा किंवा पंचकृत पंचमहाभूत म्हणा वगैरे वगैरे. तन्मात्रा म्हणजे भूतांचं 5 महाभूताचं सूक्ष्म रूप अपंचीकृत अवस्थेत असलेलं. मग शब्द तन्मात्रा, रस तन्मात्रा, रूप आहे की नाही, स्पर्श तन्मात्रा अशा शब्दांनी त्यांचा उल्लेख केला जातो. शब्द तन्मात्रा म्हणजे आकाश या भूताची सूक्ष्म अवस्था, स्पर्श तन्मात्रा म्हणजे वायूची सूक्ष्म अवस्था, रूप तन्मात्रा म्हणजे अग्नीची सूक्ष्म अवस्था, रस तन्मात्रा म्हणजे जलाची सूक्ष्म अवस्था, आणि गंध तन्मात्रा म्हणजे पृथ्वीची सूक्ष्म अवस्था. म्हणजे अपंचीकृत पृथ्वी, जिचं पंचीकरण झालेलं नाही असं. चला पुढचा प्रश्न नंबर 37. अपंचीकृत पंचमहाभूतांची 17 तत्वे कशी जाणावी? ठीक आहे ना. म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूतापासून हे 17 तत्व उत्पन्न कसे होतात हे कृपा करून समजून सांगा. ती कळालं म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूताची आहेत 17 तत्व हे आमच्या लक्षात येईल. उत्तर, पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय संबंधी. आता 17 पैकी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्याविषयी अगोदर सांगतात
की कसे उत्पन्न झालेत म्हणून. तर एक एक भूत पकडा आता. समजा उदाहरणार्थ पकडलं एक भूत, कोणतं? आकाश. कोणतं आकाश? पण सूक्ष्म आकाश, अपंचीकृत आकाश, शब्द तन्मात्रा रूप आकाश आणि आकाश वगैरे सर्व भूत कशी आहेत? 3 गुणाने युक्त आहेत. कारण 3 गुणात्मक जी माया, त्या मायेचं कार्य असल्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये 3 गुण असतातच. तसे आकाशातही 3 गुण आहेत. कोण कोण? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. जाऊ द्या आता. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. बरं कळलं? 3 गुण. तर त्यापैकी सांगतायत पुढे पहा, आकाशाच्या सत्वगुणाचा भाग श्रोत्र आहे. बरोबर? आकाश आहे की नाही? तर आकाशामध्ये 3 गुण आहे ना, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर त्या आकाशामध्ये जो सत्वगुण आहे त्याच्यापासून तयार झालं काय? श्रोत्र इंद्रिय. ज्ञानेंद्रियापैकी एक आहे की नाही? श्रोत्र इंद्रिय. आणि आकाशाच्या रजोगुणापासून उत्पन्न होतं काय? वाक इंद्रिय, वाणी, कर्मेंद्रिय. बरोबर? पंक्ती पहा. आकाशाच्या सत्वगुणाचा भाग श्रोत्र आहे, कळलं? आणि वाक इंद्रिय अर्धविराम. आकाशाचा रजोगुणाचा भाग वाक आहे. म्हणजे आकाशामध्ये जो रजोगुण त्याच्यापासून उत्पन्न झालाय कोण? वाक. वाक म्हणजे वाणी, वाक इंद्रिय. त्याच्यामध्ये श्रोत्रेंद्रिय शब्द ग्रहण करीते, वाक शब्दाचं उच्चार करते. दोन्हीचं अंतर आहे की नाही? दोन्ही बी आकाशापासून उत्पन्न झाले म्हणून आकाशाचा गुण जो शब्द त्या संबंधी आहे. एक शब्दाला ऐकतो तर एक शब्दाला सोडतो. म्हणजे आकाशाचा गुण जो शब्द त्याच्या संबंधी झाले की नाही? दोन्ही इंद्रिय. कोणती? श्रोत्रेंद्रिय, वाक इंद्रिय. त्या श्रोत्रेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय आहे. कारण सत्वात संजय ते ज्ञान, त्याच्यापासून ज्ञान होतं म्हणून ते सत्वगुणाचं कार्य आहे श्रोत्र इंद्रिय. आणि वाणी बोलते आहे की नाही? बोलणी रूप क्रिया घडते आणि क्रिया हे रजगुणाचं कार्य आहे म्हणून आकाशाच्या रजगुणापासून तयार झालं कोण? वाक इंद्रिय. तेच दिले. वाक इंद्रिय आकाशाच्या रजगुणाचा भाग आहे, भाग वाक आहे. ज्ञानेंद्रिय शब्द ग्रहण करते, वाक शब्दाचा उच्चार करते. त्यात श्रोत्र ज्ञानेंद्रिय आहे आणि वाक कर्मेंद्रिय आहे. या दोघांचे सख्य आहे. सख्य आहे म्हणजे मित्रत्व आहे की नाही? दोघांची काय आहे? मित्रता. म्हणजे कसं काय? कोणा दोघांची? श्रोत्र इंद्रियाची आणि वाक इंद्रियाची. वाणीने तिकडून शब्द बोलला की लगेच शब्द म्हणतो हो हो, सांगा. ऐकलं नाही? कोणा सांगा? कळलं की नाही? म्हणजे श्रोत्र इंद्रियाने काय ऐकण्याचं काम होतं. का बरं? दोघांची काय आहे? मित्रता आहे. बघा वायू झालं नाही, सख्य आहे. हे झालं. आता पुढं चला. वायूच्या सत्वगुणाचा भाग त्वचा आहे. आता त्वगिंद्रियाबद्दल बोलतायत आहे की नाही? कुठून कसं उत्पन्न झालं? तर वायूच्या सत्व अपंचीकृत जो वायू, सूक्ष्म जो वायू, त्याच्या सत्वगुणापासून उत्पन्न होतं कोण? त्वक इंद्रिय. बघा वायूच्या सत्वगुणाचा भाग त्वचा आहे आणि वायूच्या रजोगुणाचा भाग पाणी आहे. पाणी म्हणजे हस्त, हात आहेत. हात कोणापासून उत्पन्न झाले? वायूच्या रजोगुणापासून उत्पन्न झाले कोण? हात. आणि वायूच्या सत्वगुणापासून कोण उत्पन्न झालं? त्वचा. त्वचा कोणापासून उत्पन्न झाली? वायूच्या सत्वगुणापासून. आणि हात कोणापासून उत्पन्न झाले? वायूच्या रजोगुणापासून. बरोबर? त्यात त्वचा इंद्रिय स्पर्श ग्रहण करते. त्वक इंद्रिय काय करतं? स्पर्शाचं ग्रहण करतं. आणि हात त्याचं काय करतं? संरक्षण. कुणाचं? त्वक इंद्रियाचं. काय करतं? संरक्षण. कोण? हात. पाठीवर मुंगी चढली, डोळ्याला दिसते का? नाही. पण त्वक इंद्रिय म्हणतं काय? हात काय म्हणतात? हात म्हणतात भाऊ डोळ्यांनो, तुम्हाला दिसत नसली तुम्ही आमच्या त्वचेचं रक्षण करू शकत नाही, पण आम्ही आहोत ना समर्थ, जा, गरज नाही. लगेच हात जातो पळत. कुठं? पाठीवर. आणि मुंगीला काढून फेकतो. फेकतो की नाही? संरक्षण केलं ना. कोणी? हाताने. कुणाचं? त्वगिंद्रियाचं. का? दोघाचं काय आहे? सख्यत्व आहे. सख्यत्व काय आहे? एका भूतापासून उत्पन्न झाले. भाऊ आहेत ते. कोण कोण? त्वगिंद्रिय आणि हात. वायूच्या रजोगुणापासून उत्पन्न झालं कोण? हात. आणि वायूच्या सत्वगुणापासून उत्पन्न झालं कोण? त्वक. तेच दिलंय. हात त्याचे रक्षण करतो. त्वचा ज्ञानेंद्रिय आहे, हात कर्मेंद्रिय आहे. आणि या दोघांचं काय आहे? सख्य आहे. बरोबर? चला. तेजाच्या सत्वगुणाचा भाग आहे चक्षु. तेज म्हणजे अग्नी. अग्नीच्या सत्वगुणापासून कोण उत्पन्न होतो? चक्षु म्हणजे चक्षुरिंद्रिय, डोळे. आणि तेजाच्या रजोगुणापासून उत्पन्न होतात कोण? पाद. पाद म्हणजे पाय.
तेजाच्या रजगुणाचा भाग पाद, पाद म्हणजे पाय आहे, आणि पायाचा आणि चक्षुचा लय संबंध आहे की नाही. म्हणून जुने लोक सांगतात अनवाणी पायाने फिरू नये, पण लय लोक ऐकत नाही. उन्हाळ्यात सुद्धा चप्पल वगैरे काही न घालता इकडे तिकडे फिरतात, मग त्या पायाला चटके बसतात, त्याचा परिणाम डोळ्यावर होतो. का? दोघाचं काय आहे? सख्य आहे, एकाच भूतापासून उत्पन्न झाले आहे ना. हा, तेजाच्या रजगुणाचा भाग पाद आहे. चक्षु रूपाचे ग्रहण करतो, आणि पाद चक्षु काय करतो? रूपाचं ग्रहण करतो. फक्त पाहतो रूप आहे म्हणून. आणि पाय करतात, पाय काय करतात? तिथपर्यंत त्याला घेऊन जातात. कुणाला? चक्षुला, आहे की नाही. बघितलं रस्त्याने चालता चालता, काय सुंदर आंबा आलाय बा, पाडाला लागलाय. फळं होते खूप आंब्याला, आणि पाडाला लागला पिवळा पिवळा. पाहिलं कोणी? डोळ्याने. मग आता डोळ्याला तर ते जाता येत नाही, फक्त ते दुरून पाहिलं, आहे की नाही. घेता येत नाही ना डोळ्यांना. मग काय? पायर लगेच घेऊन जातात डोळ्याला तिथपर्यंत. कुठपर्यंत? आंब्यापर्यंत. आणि मग तो मनुष्य काय करतो? तो आंबा तोडतो. सांगायचं काय? मदत केली की नाही पायाने? कुणाची? डोळ्याची. म्हणून दोघांची काय आहे? सख्यत्व आहे, मित्रता आहे की नाही. मित्र तेच की एक दुसऱ्याला सहाय्यता करतात, मदत करतात. कळलं की नाही? चला, चक्षुरूपाचे ग्रहण करते. पाद हे पुढं पहा, पाद हे इंद्रिय रूपाकडे गमन करतो. गमन करतो म्हटलं की नाही. तिथं काय करायचं? रूपाकडे. म्हणजे डोळे रूप दाखवतात, आणि पाय काय काय करतात? त्या रूपाकडे घेऊन जातात. पाद हे इंद्रिय रूपाकडे गमन करतो. सापडलं? पुढे चला. चक्षु ज्ञानेंद्रिय आहे, आणि पाद कर्मेंद्रिय आहे, आणि या दोघांचं काय आहे? सख्य आहे, मित्रता आहे. झालं? पुढे जाऊया. जलाच्या सत्वगुणाचा भाग जिव्हा आहे की नाही. जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय. जलाच्या सत्वगुणापासून उत्पन्न होतं, आणि जलाच्या रजोगुणापासून कोण उपस्थ होतं? उत्पन्न होतं उपस्थ. उपस्थ इंद्रिय, मूत्र इंद्रिय, आहे की नाही. लघवी करण्याचं साधन उपस्थ इंद्रिय म्हणतात. कोणापासून उत्पन्न झालं? जलाच्या रजोगुणापासून. बरोबर. त्यात जिव्हा रस ग्रहण करते, आहे की नाही. आंबट, खारट, तुरट जिवेला कळतं की नाही. रस ग्रहण करते, आणि उपस्थ रस त्याग करते, आहे की नाही. त्यामध्ये जिव्हा हे ज्ञानेंद्रिय आहे, आणि उपस्थ हे कर्मेंद्रिय आहे, आणि या दोघांचं सख्यत्व आहे, मित्रता आहे. कसं काय? आहे की नाही. जर समजा उपस्थ इंद्रियाने जलाचा रसाचा त्याग नाही केला, तर रसनेंद्रियाला रसग्रहण करता येईल का? बंद पडेल त्याचं रसग्रहण करणं. कळलं की नाही. मग हे उपस्थ इंद्रिय म्हणतं, भाऊ तू किती बी रसाचं ग्रहण कर, काही हरकत नाही, अतिरिक्त भाग मी बरोबर बाहेर काढतो, टेन्शन घेऊच नको तू, मी आहे तोपर्यंत. कोण म्हणतात? उपस्थ इंद्रिय. कुणाला? रसनेंद्रियाला. दोघांची काय आहे? मित्रता आहे. एक रसाचं ग्रहण करतो, तर एक रसाचा त्याग करतो. चला पुढे. पृथ्वीच्या सत्वगुणाचा भाग कोण? घ्राणेंद्रिय, आहे की नाही. आणि पृथ्वीच्या रजगुणाचा भाग कोण? गुदेंद्रिय, आहे की नाही. रजगुणाचा भाग आहे. त्यात घ्राण गंधाचे ग्रहण करते, आणि गुद काय करतं? गंधाचा त्याग करतं की नाही. घ्राण ज्ञानेंद्रिय आहे, आणि गुद कर्मेंद्रिय आहे. या दोघांचे काय आहे? सख्यत्व आहे. एक गंधाचं ग्रहण करतं, तर एक गंधाचं त्याग करतं. कळलं की नाही. चला मग हे झालं. आता 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियाच्या बाबतीत. आता 5 प्राण यांचा विचार सुरू झाला. या पंचभूतांच्या रजोगुणाचे भाग मिळून पंचप्राण झाले. म्हणजे का हो? रजोगुणापासून तर आत्ता एक एक कर्मेंद्रिय सांगितलं. अहो म्हणे बरोबर आहे, एका एका भूताच्या रजोगुणापासून एक एक कर्मेंद्रिय झालं. पण ती 5 कर्मेंद्रिय उत्पन्न झाल्यानंतर त्या 5ही भूतांचा पुन्हा थोडा 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 रजोगुण घ्यायचा सर्वांचा, आणि तो मिलित जो रजोगुण त्याच्यापासून उत्पन्न होतात कोण? प्राण. 5 प्राण. कळलं? चला मग काय दिलंय? या पंचभूतांच्या रजोगुणांचे भाग मिळून काय झालंय? पंचप्राण झाले. बर. आता त्याचप्रमाणे पुढं या पंचभूताच्या सत्वगुणाचे भाग मिळून अंतःकरण झाले. बघा आता त्या प्रत्येक भूताच्या स्वतंत्र स्वतंत्र सत्वगुणापासून एक एक ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालं, हे बरोबर आहे. पण नंतर पुन्हा त्या 5 भूताचा सर्वांचा थोडा थोडा घेतला काय? सत्वगुण, आणि तो मिळवला. मग त्याच्यापासून उत्पन्न झालं काय? अंतःकरण. मग त्या अंतःकरणाचेच 2 परिणाम आहेत. काय? मन आणि बुद्धी.
या पंचभूताच्या सत्वगुणाचे भाग मिळून अंतःकरण झाले. हेच अंतःकरण मन व बुद्धिरूप आहे. कळलं? काही काही ठिकाणी त्या अंतःकरणाच्या आणखीन दोन वृत्तीचा विचार केला जातो, चित्त आणि अहंकार. जर असे दोन स्वतंत्र घेतले तर मग अंतःकरणाचे किती परिणाम झाले? 4. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. बरोबर? मग ते 4ला जर घेतलं तर सूक्ष्म शरीर कसं होतं मग? 19 तत्वाचं. काही लोक 19 तत्वाचं मानतात. कुणाला? सूक्ष्म शरीराला. पण या ग्रंथानुसार चित्त आणि अहंकार यांचा मन आणि बुद्धीमध्ये अंतर्भाव करायचा. मग ते 2 तत्वच राहिले, मन आणि बुद्धी. आणि इकडे हे 15, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 15 आणि मन बुद्धी 2 मिळवले किती झाले? 17. चला, येथे चित्त व अहंकाराचा मन व बुद्धी यामध्ये अंतर्भाव केला आहे. लक्षात आलं? चित्ताचा अंतर्भाव केला मनामध्ये आणि अहंकाराचा अंतर्भाव बुद्धीमध्ये. याप्रमाणे अपंचकृत पंचमहाभूतांची ही 17 तत्वे कार्ये आहेत असे जाणावे. 17 तत्व कुणाचं कार्य आहे? अपंचकृत पंचमहाभूतांचं. बरोबर? आणि 25 तत्व कुणाचं कार्य आहे? पंचकृत पंचमहाभूतांचं. 25 तत्वांचा समूह म्हणजे स्थूल शरीर आणि 17 तत्वांचा समूह म्हणजे सूक्ष्म शरीर. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे 68 नंबरचा. 17 तत्वे समजल्याचे काय फल आहे? म्हणजे 17 तत्व आता समजलो आम्ही, कोणकोणते आहेत, कसे आहेत, कुणापासून उत्पन्न झाले, जाणले. त्याचं काय फल? त्याचा फायदा काय? उत्तर: ही 17 तत्वे मी नाही व माझी नाहीत. बरोबर? ही अपंचीकृत पंचमहाभूतांची आहेत असे 17 तत्वे समजल्याचे फल आहे. ही 17 तत्व उत्पन्न झाली कोणापासून? अपंचीकृत पंचमहाभूतापासून. मग त्यांचीच म्हणावं लागेल ना, आहे की नाही? एखाद्या मुलाला विचारलं तू कोणाचा आहे? तो तुम्ही माझ्या आई बापाचा आहे. का बरं? की त्यांनी मला उत्पन्न केलं, आहे की नाही? म्हणून ते मी त्यांचा आहे. त्याप्रमाणे 17 तत्वांना विचारलं तुम्ही का हो तुम्ही कोणाचे आहात? ते 17 तत्व काय सांगतील? आम्ही अपंचीकृत पंचमहाभूताचे आहोत, कारण त्यांच्यापासून आम्ही उत्पन्न झालो आहोत. मग आता हे 17 तत्व जर अपंचीकृत पंचमहाभूताचे आहेत तर अर्थात ते आपले नाही आहे. आणि जर ते आपले नाही तर त्यांना आपलं म्हणण्यात काहीही अर्थ नाही आहे. म्हणून त्यांच्याशी तादात्म्य धरायचं नाही, कारण ते दृश्य आहेत आणि त्यांचा द्रष्टा आहे कोण? मी. अर्थात त्या 17 तत्वापासून सुद्धा मी वेगळा आहे. चला, असे 17 तत्व समजल्याचे फल आहे. ही 17 तत्वे मी नाही व माझी नाही, ही अपंचीकृत पंचमहाभूताची आहेत असे 17 तत्वे समजल्याचे फल आहे. झालं जी? पुढचा प्रश्न 69. ही 17 तत्वे मी नाही व माझी नाहीत, हे कसे जाणावे? कसं समजावं की मी नाही आणि माझी नाही म्हणून? उत्तर: या 17 तत्वांचा मी ज्ञाता आहे, म्हणजे जाणणार आहे. बरोबर? 17 तत्वाचा मी काय आहे? ज्ञाता आहे, जाणणार आहे. आणि जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूहून भिन्न असतो असा नियम. जो मनुष्य, जो कोणी भी ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूहून भिन्न असतो. उदाहरण: जो देवदत्त ज्या वस्तूला जाणतो त्याच्या बायकोला जाणतो. कोण? देवदत्त. तो देवदत्त वेगळा आहे कुणापासून? ते बायकोपासून. का बायको म्हणजेच हा आहे? नाही ना, वेगळा आहे. तो यज्ञदत्त जाणतो कुणाला? घटाला. म्हणून तो यज्ञदत्त वेगळा आहे कुणापासून? घटापासून. बरोबर आहे की नाही? तो म्हणजे कोण? मी, आत्मा. जाणतो कुणाला? 17 तत्वाला. म्हणून तो म्हणजे मी, कोण? आत्मा. वेगळा आहे कुणापासून? 17 तत्वापासून. उघड गणित आहे की नाही? या 17 तत्वांचा मी द्रष्टा आहे आणि ते दृश्य आहे आणि दृश्याहून द्रष्टा हा वेगळा असतो. चला, या 17 तत्वांचा मी ज्ञाता म्हणजे जाणणारा आहे आणि जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूहून भिन्न असतो असा नियम आहे. याप्रमाणे 17 तत्वे मी नाही व माझे नाहीत असे जाणावे. बरोबर? प्रश्न नंबर 70. याविषयी दृष्टांत कोणता घ्यावा? म्हणजे हे समजून घेण्याकरिता एखादा दृष्टांत आहे का? असेल तर सांगा बुवा, असा प्रश्न. उत्तर देतात, दृष्टांत सांगतात.
आहे की नाही. ही 17 तत्व मी नाही, माझे नाही हे समजावून देण्याकरिता दृष्टांत. उत्तर पहा दृष्टांत. जसे नृत्यशालेत असलेले, एक नृत्यशाला आहे बरोबर. नृत्यशालेमध्ये अनेक वस्तू आहेत. समजा काय काय आहेत. उदाहरण दीपक. दीपक म्हणजे दिवा आहे की लाईट बरोबर. आणि त्या नृत्यशालेमध्ये नाटकशाला आहे, शाळा आहे ती. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे पात्र केले जातात, नाटक केलं जातं बरोबर आहे की नाही. मग त्या पात्र घेण्याकरता एक तिथं कोण आहे. राजा. काय आहे. राजा. एक आहे कोण. प्रधान. त्या राजाचा मंत्री प्रधान. ठीक आहे ना. दुसरा आहे आणखीन अनुचर. अनुचर म्हणजे सेवक, दास बरोबर. किती झाले. 4. एक दिवा, एक राजा, एक प्रधान, अनुचर, सेवक. नायिका त्या राजाची पत्नी. राजा मतलब राणी आहे की नाही. ती पण असणार की नाही. मग ही काय झाली. एक 5वी नायिका आहे की नाही. पुढं वाजंत्री आहे की नाही. वाजवणारे लोक ढंग 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 कोणी वाजवतात, कोणी पिपणी वाजवतं वगैरे वगैरे. काही वाजंत्री लोक पण आहेत तिथं. नृत्यशाला म्हटल्यानंतर सारच येणार ना. नाटक शाळेमध्ये वाजंत्री. पुन्हा आता हे सारे आहेत पण कोणी पाहणारेच नसतील तर असं जमत नाही. पाहणारे पण पाहिजे म्हणजे सभासद लोक आहे की नाही. मग बघा सभासद ही बसले आहेत. बसले असताही सभासद हे झालं ना. हे सर्व आता हे सारे गोष्टी झाल्या. तर हे सभासद हे बसले असताही दीपक प्रकाशित असतो. हे सारे आहे नाटक शाळेत. त्यावेळेस सुद्धा तो दिवा काय करतो. साऱ्यांचं प्रकाशन करतो बरोबर. आणि समजा नाटक संपलं आणि सारे त्या नाटक शाळेतून निघून गेले एक 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 करून. आता कोणीच नाही आहे तिथं. दिवा लावेल चालूच आहे. मग तरी सुद्धा तो दिवा त्या साऱ्यांच्या अभावांना प्रकाशित करतो की नाही. प्रकाशित करतो. याच्यावरून काय सिद्ध झालं की तो दिवा हे सारे असले तरी त्यांचं प्रकाशन करतो. हे सारे निघून गेले तरी त्याच्या अभावाचंही प्रकाशन करतो. यावरून हे सिद्ध होतं की तो दिवा म्हणजे ते बाकीचे सारे लोक नाहीये. राजा वगैरे ते सर्व अर्थात त्यांच्याहून भिन्न आहे. कोण. दिवा बरोबर आहे की नाही. त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. पंक्ती पहा. हे बसले असताही दीपक प्रकाशित करतो, प्रकाशित असतो आहे की नाही. प्रकाशन करतो. हे सर्व उठून गेल्यावरही हा दीप म्हणजे दिवा शून्य गृहाला, कोणीच नाही तिथं आतमध्ये, त्या शून्य गृहाला प्रकाशित असतोच. म्हणजे प्रकाशन करीतच असतो. हा दृष्टांत झाला. आता सिद्धांत पहा. तसेच स्थूल देह रूपी नृत्यशालेच्या ठिकाणी आहे. स्थूल देह रूप नृत्यशालेच्या ठिकाणी आहे. म्हणजे काय. हा दिसणारा आपला स्थूल देह आहे ना, याला समजायची काय. नृत्यशाला, नाटकशाला. आता इथं हे सारे लोक बसलेले आहेत या नृत्यशालेत, या शरीरामध्ये, स्थूल शरीरात. कोण कोण काय काय आहे सांगतात. साक्षी रूप जो मी दीप आहे. साक्षी चैतन्य तो कोण आहे. दिवा. आणि तोच कोण आहे. मी बरोबर. पुन्हा चिदाभासरूप राजा. तर साक्षी असणारा जो मी ते माझं प्रतिबिंब पडलं आहे त्या अविद्येमध्ये, उपाधीमध्ये किंवा बुद्धीमध्ये. मग तो झाला चिदाभास आहे की नाही. तर चिदाभास काय झाला तिथला. राजा. राजा कोणाला केलं. चिदाभास. आणि प्रधान कोण आहे. मन रूप प्रधान आहे की नाही. मुख्य आहे की नाही. प्रधान आहे, मंत्री आहे त्या राजाचा. कोण. मन. मंत्र्याशिवाय राजा काही करत नसतो. मंत्र्याच्या साह्यानेच करतो आहे की नाही. कोणाला पैसे द्यायचे असले तरी मंत्रीच लागतो. आणि कोणाकडून पैसे घ्यायचे असले तरी मंत्रीच लागतो. आणि बँकेत ठेवायला जायचं असलं तरी मंत्रीच लागतो. मंत्र्याशिवाय झाडाचं पान हलत नाही. कोणाचं. राजाचं. कळलं. हां. पण राजा म्हणजे मंत्री नाही. मंत्री म्हणजे राजा नाही. कळलं. हां. मंत्र्याला असं कधी भ्रम होऊ नये की मीच राजा आहे म्हणून. कळलं की नाही. जर भ्रम झाला तर तो राजा कदाचित दुसऱ्याला त्रास देत असला तर मंत्री मग काय करील. दुसऱ्याला त्रास द्यायला सुरुवात करील जर भ्रम झाला तर. म्हणून भ्रम होऊ नये. कळलं. साक्षीरूप जो मी दीप आहे. चिदाभास रूप हा काय आहे. राजा. आणि मन रूप मन प्रधान. मन हा काय आहे. प्रधान. आणि पंचप्राण अनुचर. अनुचर म्हणजे सेवक. 5 प्राण आहेत नाही या शरीरामध्ये, ते काय आहे. सेवक आहे, अनुचर आहेत. आणि बुद्धिरूपी नायिका आहे की नाही. नाचकाम करणारी स्त्री नायिका कोण आहे. बुद्धी. छन 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 दिवसभर नाचत राहते, ते दुसरं कामच नाही. कळलं की नाही. बुद्धिरूपी कोण आहे. नायिका.
आणि दशेंद्रिय रूप वाजंत्री आहे की बुद्धी जशी जशी नाचल ना तसं ते वाजवतात. कोण? दशेंद्रिय. आहे की नाही? बुद्धीने इच्छा केली काय, चला आता रसगुल्ले खायला जाऊ, लगेच पाय त्याला घेऊन जाणार आडसला, खिशे हात काय करणार, पैसे खिशातून पैसे काढणार, दुकानदाराला देणार आणि रसगुल्ला घेणार खाणार. मग काय करता येते, सेवा करतात की नाही? कळलं की नाही? हां, वाजवतात ढंगढंग. दशेंद्रिय रूप वाजंत्री. पुढं शब्दादिरूप पंच विषय रूप सभासद. तर शब्द स्पर्श रूप रसगंध हे काय झाले? सभासद. तिथं बसलेले लोक आहे की नाही? ही सारी नाटकशाळा. कळली? पुढे पहा. सभासद हे जागृतीत असताना यांना साक्षरूप दीप प्रकाशित असतो. जागृत अवस्थेमध्ये सारे असतात विद्यमान, आपापलं काम करत असतात. त्यावेळेस सुद्धा साक्षीरूप जो दिवा मी तो या सर्वांचं काय करतो? प्रकाशन करतो. आणि सुषुप्ती समय गाढ झोप लागली त्यावेळेस हे सारे निघून जातात. आहे की नाही? 5 ज्ञानेंद्रिय आपापल्या गोलकामध्ये जातात, बुद्धी अविद्येमध्ये लीन होते, मन सुद्धा कोणी राहत नाही. कळलं? तर सुषुप्ती समय हे नसताना यांच्या अभावीही, म्हणजे काय, अभावासही असं पाहिजे, यांच्या अभावासही प्रकाशित असतोच. अभावाला सुद्धा मी काय करतो? प्रकाशित करतो. यांच्या अभावासही प्रकाशित असतो म्हणजे मी प्रकाशन करत असतो. या ठिकाणी हा दृष्टांत समजावा. दृष्टांत कळाला? हा. मग आता पुढचा प्रश्न नंबर 71. तो कसा समजावा? आहे की नाही? हा दृष्टांत समजावा म्हणून सांगितलं, पण तू कसं काय समजावा, कसं काय जाणावा दृष्टांत नेमकं काय आहे? उत्तर, जागृत अवस्थेच्या ठिकाणी इंद्रिय व अंतकरण या दोघांच्या साह्याने मी प्रकाशतो म्हणजे जाणतो. बरोबर? जागृत अवस्थेमध्ये मी काय करतो? 10 इंद्रिय व अंतकरण किंवा 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण या दोघांच्या साह्याने मी काय करतो? या साऱ्या वस्तूंचं प्रकाशन करतो. स्वप्नावस्थेत मी इंद्रिय विरहित केवळ अंतकरणाच्या साह्याने प्रकाशतो. आहे की नाही? स्वप्नावस्थेमध्ये इंद्रिय नाही आहे तरी पण स्वप्नातील सर्व वस्तूंचं मी काय करतो? प्रकाशन करतो. कशाच्या साह्याने? तर इंद्रिया वाचून केवळ अंतकरण, मन, अंतकरण म्हणजेच काय? मन, त्याच्या साह्याने मी काय करतो? प्रकाशन करतो. आहे की नाही? व्यावहारिक अंतकरण माना, किंवा जसे स्वप्नातले अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न होतात कल्पित, तसं कल्पित अंतकरण तिथं उत्पन्न होतं असं माना. परंतु त्या अंतकरणाच्या माध्यमाने मी त्या सर्व पदार्थांचं काय करतो? प्रकाशन करतो. स्वप्नावस्थेत मी इंद्रिय विरहित केवळ अंतकरणाच्या साह्याने प्रकाशतो आणि सुषुप्त अवस्थेत इंद्रिय व अंतकरण या दोघांच्या साह्या वाचून केवळ मीच प्रकाशतो असे समजावे. सुषुप्त अवस्थेमध्ये इंद्रिय नाही, अंतकरण सुद्धा नाही, तरी सुद्धा त्याच्या सर्वांच्या अभावाचं प्रकाशन होतं की नाही? नाही तर जागृतीत आल्यानंतर मनुष्य म्हटलाच नसता मी काही जाणत नव्हतो. म्हणजे साऱ्यांचा अभाव, काही न जाणणं म्हणजेच काय? अभाव. म्हणजे त्या अभावाचं प्रकाशन केलं सुषुप्ती अवस्थेत. कोणी केलं? मीच केलं. हा त्याचा अर्थ साक्षीने. सुषुप्ती अवस्थेत इंद्रिय व अंतकरण या दोघांच्या साह्या वाचून केवळ मीच प्रकाशतो असे समजावे. बरोबर जी? चला आता प्रश्न आहे पुढचा. प्रश्न असा आहे, म्हणजे याला आणखीन काही दृष्टांत आहे का सांगा? तर अजूनही दृष्टांत आहे, परंतु घ्यायचं का? चला एवढा प्रश्न घेऊ ना. प्रश्न 72 नंबरचा. याला आणखी दृष्टांत काय आहे की नाही हे समजून घेण्याकरता आणखीन काही दृष्टांत आहे का? उत्तर आहे म्हणे. काय दृष्टांत काय आहे हो? सांगतात पहा. तर दृष्टांत आहे, एक घट घेतला. घट माहिती आहे? मडकं. कळलं? घट, मडकं, रांजण काहीतरी घ्या. ढेरा, घागर, घट, आणि त्याला 5 छिद्रे केली. किती? होल. असे 5 छिद्र केले. बरोबर? आणि त्या घटामध्ये ठेवला एक दिवा. बरोबर? दिवा, पंथी वगैरे, आणि त्यात टाकलं तेल. बरोबर? त्यात लावली वात, त्या दिव्यामध्ये वात लावली, आणि त्याला आकाडीची पेटीने काय केली? ज्योत पेटवली. बरोबर? आता हे सारं झालं. मग ती ज्योत काय करते? ती प्रकाश स्वरूप आहे. ती काय करते? आतल्या पंथी आहे की नाही, तेल, वात यांचं प्रकाशन करते. एवढंच नाही, ते घटाच्या आतले असणारे अवयव त्यांचंही प्रकाशन करते. एवढंच नाही,
त्या घटाला 5 छिद्र आहे की नाही होल, तर त्या छिद्रातून प्रकाश बाहेर चालला आणि त्या होलच्या त्या छिद्राच्या समोर जी जी वस्तू येईल त्या वस्तूंचं सुद्धा तो आतला दिवा काय करतो, प्रकाशन करतो. कळलं? हा दृष्टांत आहे. तसं इकडं सिद्धांत काय, आत्मा चैतन्य साक्षी ज्याला आपण म्हणतो ती झाली आतली ज्योत आहे की नाही. मग तिथं मन आहे, बुद्धी आहे की नाही, हृदय आहे. तर हृदयरूपी पंथीमध्ये मनरूप तेल आणि बुद्धिरूपी वात. कळलं की नाही? काय झालं, हृदय ही झाली पंथीच्या ठिकाणी, त्याच्यामध्ये काय मनरूपी तेल, बुद्धिरूपी वात आणि त्याच्यावर साक्षीचं प्रतिबिंब पडलं की नाही बुद्धीमध्ये, तर ती झाली चैतन्य ज्योत. मग ती काय करतो, तो साक्षीरूप आत्मा त्या मन बुद्धी या साऱ्यांचं प्रकाशन करतो, सर्व आतल्या अवयवाचं प्रकाशन करतो. एवढंच नाही तर ह्या घटाला देहाला 5 छिद्र आहेत. कळलं की नाही? 5 ज्ञानेंद्रिय ज्याला आपण म्हणतो आहे की नाही. आणि त्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे त्या आत्म्याचाच प्रकाश बाहेर पडतो. मग त्याच्या समोर जो वस्तू येईल, जी वस्तू येईल त्या वस्तूचं सुद्धा मी काय करतो, साक्षी काय करतो, प्रकाशन करतो. चक्षुच्या समोर रूप आलं, लगेच हे रूप आहे प्रकाशित केलं. शब्द उच्चारला कोणीतरी, लगेच कानाच्या द्वारे शब्द कळतो आहे की नाही. अशा रीतीने या 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे विषयांचं काय घडतं, प्रकाशन घडतं. परंतु या सर्वांना प्रकाशित करणारा ज्ञान स्वरूप ज्योती कोण आहे, साक्षीरूप आत्मा, आणि तोच मी आहे हे कळून घ्यायचं आहे. लागलं? तो साक्षीरूप आत्मा बाहेरच्या मग आतल्या सर्व अवयवांचं देखील प्रकाशन करतो की नाही. नाहीतर मग कळलंच नसतं. समजा एखाद्याच्या पोटात कुठंतरी दुखत आहे की नाही, किंवा पाठीत दुखत आहे. मग आता डोळ्यानं तर ते दिसत नाही, पण तरी सुद्धा मनुष्य हाताने सांगतो की नाही, डॉक्टर साहेब ही तर चमक निघते हो, ती चमक तर आतमध्ये आहे. पण तिचं सुद्धा प्रकाशन केलं की नाही, कोणी, त्या साक्षीरूप आत्म्याने. म्हणजे आतल्या सर्व अवयवांचं काय घडतं, प्रकाशन घडत आहे. कळलं? चला आता दृष्टांत वाचूया. जसे 5 छिद्रांच्या घरात लिहिले ना, तर घरात नाही तिथं घटात करा, रलाट करायचं. 5 छिद्रांच्या घटात म्हणजे 5 छिद्र आहे ज्याला, असा घट, त्या घटामध्ये पात्र एक काय ठेवलं आहे, पात्र आहे की नाही. दिवा म्हणजे इथं ज्योत घ्यायची आहे की नाही. आपण दिवा शब्दाने काय डायरेक्ट ज्योत लावलेली पंक्ती समजतो, तसं नाही. इथं काय, दिवा म्हणजे ती आतली ज्योत. पुन्हा तेल व वात यासह दिवा जळत आहे. कुठं, घटात. कशा घटात, 5 छिद्रांयुक्त असणाऱ्या घटात. हा दीप आहे की नाही काय करतो, ज्योत, तेल, वात, पात्र यासह या सर्वासहित घराच्या, तिथं काय पाहिजे, घटाच्या अंतरावयवास, घटाचे जे आतले अवयव आहे त्या सर्व आत अवयवांना आणि छिद्रास, 5 छिद्र आहेत त्या घटाला, त्या छिद्रांचं सुद्धा छिद्रास प्रकाशन करून घटाच्या बाहेर आहे की नाही, घटाच्या बाहेर प्रत्येक छिद्राच्या सन्मुख म्हणजे प्रत्येक छिद्राच्या समोर असलेल्या अनुक्रमे कोण विनाने काय घ्यायचं, शब्द. तर घटाला 5 छिद्र आहे, त्या 5 छिद्रापैकी एका छिद्र समोर कोण येतात, विना म्हणजे शब्द. श्रोत्रेंद्रिया समोर नेहमी काय येतात, शब्द. पुढं पुष्पगुच्छ, एक दुसऱ्या छिद्रासमोर काय येतात, फुलांचा गुच्छ म्हणजे कोण, स्पर्श आहे की नाही. काय, शब्दाच्या नंतर स्पर्श आहे ना, शब्द स्पर्श. पुष्पगुच्छ म्हणजे काय घ्यायचा, स्पर्श. मणी शब्दाने घ्यायचं रूप आहे की नाही. एका छिद्रासमोर कोण येतं नेहमी, रूप. चक्षुच्या समोर काय येतं, रूप. मणी शब्दाने रूप. रसपात्र आहे की नाही, रसपात्र म्हणजे रस घ्यायचा. व अत्तराची बाटली म्हणजे गंध, एका छिद्रासमोर, ठीक आहे ना जी, अत्तराची बाटली. या सर्वांना छिद्राद्वारे प्रकाशित करतो कोण, तो आतला दिवा. या सर्वांना काय करतो, छिद्राच्या माध्यमाने घटाच्या बाहेर असणाऱ्या सर्व वस्तूंचं काय करतो, प्रकाशन करतो. याप्रमाणे झालं. आणखीन सूर्यरूपाने, आता हा जो घटातला जो दिवा आहे की नाही, ज्योत दिवा, ते तर एक छोटं रूप झालं, त्याचंच तो अंश झाला आणि त्याचा अंशिक मोठं रूप म्हणजे सूर्य आहे. मग तोच दिवा सूर्य रूपाने काय करतो, साऱ्या जगाचं प्रकाशन करतो.
बघा, सूर्य रूपाने सर्व ब्रह्मांडास प्रकाशित करतो. बरोबर. आणखीन एक रूप आहे त्या दिव्याचं, त्या ज्योतीचं. कोणतं हो? सांगतात महातेजोमय, सामान्य रूपाने सर्वव्यापी आहे. एक महातेज आहे. बरोबर. ते सर्वत्र व्याप्त आहे. काष्टात सुद्धा आहे, लाकडामध्ये अग्नी आहे की नाही. मग ते जे अग्नितत्व रूप जे आहे ना, ते संपूर्ण महातेज त्याला म्हणायचं. त्या रूपाने तो काय करतो? सर्वांचं प्रकाशन करतो. महातेजोमय सामान्य रूपाने सर्वव्यापी आहे. लागला अर्थ? सर्व व्यापक आहे तो. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत पहा. सिद्धांत तसेच पंच ज्ञानेंद्रिय रूप छिद्राचे स्थूल देह रूप घटात. पंच ज्ञानेंद्रिय हेच काय झाले? 5 छिद्र, 5 होल. ठीक आहे ना. आणि या 5 छिद्रांनी युक्त घट कोण घेतला? देह. कोणता देह? स्थूल देह. कळलं की नाही? या पंच ज्ञानेंद्रिय रूप छिद्राचे म्हणजे छिद्रांनी युक्त स्थूल देह रूप घटात हृदय कमल रूप पात्र आहे. हृदय आहे की नाही या देहामध्ये? हेच काय झालं? पात्र. हृदय कमल हे झालं पात्र. यात मन रूप तेल आहे. त्या पात्रात तेल टाकलं, तेल आहे. कोणतं? मन, हेच तेल. आणि बुद्धी ही काय आहे? वात. बुद्धिरूप वात आहे. आणि त्या वातीवर काय लावलं मग? ज्योत आहे की नाही. बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडतं ना साक्षीचं, तर ती ज्योत आहे. यावर आत्मरूप दीप म्हणजे ज्योत आरूढ आहे की नाही, बसलेली आहे. हा आत्मदीप, हा आत्मरूप दिवा, साक्षीरूप दिवा काय करतो? ज्योत काय करते? हृदयरूप पात्र त्याचंही प्रकाशन करते. मनरूप तेल, बुद्धिरूप वात यासह देहाच्या आतील अवयवास यांच्या सहित देहाच्या आतमध्ये जितके भी अवयव आहे त्या सर्वांचं काय करतो? प्रकाशन करतो. कोण? साक्षीरूप दिवा. देहाच्या आतील अवयवास आणि इंद्रियरूप छिद्रास प्रकाशून, आणि इंद्रियरूप छिद्रांनाही प्रकाशित करतो. हे माझं ज्ञानेंद्रिय आहे, हे माझे श्रोत्र आहेत, हे माझे घ्राण आहेत, हे माझं चक्षुरेंद्रिय आहे. अशा रीतीने सर्वांचं प्रकाशन करतो. एवढंच नाही, त्या ज्ञानेंद्रियासमोर जे शब्द स्पर्श रूप रसगंध जे बाहेरच्या वस्तू येतात त्यांचंही तो आत्मारूपी दिवा काय करतो? प्रकाशन करतो. आणि इंद्रियरूप छिद्रास प्रकाशून इंद्रियासंबंधी त्या इंद्रियाच्या संबंधी ते विषय शब्दादी विषयासही इंद्रियद्वारा प्रकाशित असतो. इंद्रियाच्या माध्यमातून शब्दादी विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या सर्वांचं प्रकाशन. आणि ईश्वर रूपाने ब्रह्मांड वगैरे सर्व बाह्य प्रपंचास प्रकाशित करतो. आता हा आत्मारूपी दिवा एक त्याचं लघुरूप झालं. त्याचंच एक महान रूप कोण आहे? ईश्वर. जसं त्या घटातल्या दिव्याचं महान रूप कोण होतं? सूर्य. तसं त्या आत्मारूपी जीवरूपी त्या छोट्याशा दिव्याचं महान रूप कोण आहे? ईश्वर. ईश्वर रूपाने संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रकाशन करतो. कोण? तोच मी स्वरूप असणारा आत्मारूप दिवा. ईश्वर रूपाने ब्रह्मांड वगैरे सर्व बाह्य प्रपंचास प्रकाशित करतो. लागलं एवढं. आणि सामान्य चैतन्य रूपाने, आता ही उपाधी झाली, उपाधिकृत झालं. कोण? आत्मा म्हणजे जीव. आणि ईश्वर सुद्धा कसा झाला? मायारूप उपाधियुक्त झाला. त्या दोन्ही उपाधीचं त्याग करून सूक्ष्म रूपाने जे महाव्यापक ब्रह्मचैतन्य आहे त्या रूपाने मी कसा आहे? सर्वत्र व्याप्त आहे हे सांगतात. सामान्य चैतन्य ब्रह्मरूपाने सर्व व्यापी आहे. याविषयी हा दृष्टांत झाला. आणि विचारलं होतं ना याविषयी आणखी काही दृष्टांत आहे का? दृष्टांत दिला. याविषयी आणखी एक दृष्टांत आहे. म्हणजे हा एक दृष्टांत दिलाच, अजूनही एक दृष्टांत आहे, पण तो इथं नाही सांगणार म्हणे. आम्ही कुठं सांगणार आहोत? टिप्पणी नंबर 1 मध्ये दिला आहे. येथे अन्य यज्ञशाळेचा एक दृष्टांत आहे. म्हणजे हाच विषय समजण्याकरिता यज्ञशाळेचा एक दृष्टांत आहे. तो पुढे 7व्या कलेत 7व्या प्रकरणामध्ये उपद्रष्टारूप आत्म्याच्या विशेष प्रसंगी सांगण्यात येईल. आत्मा उपद्रष्टा कसा आहे हे सांगत असताना तिथं आम्ही तो दृष्टांत सांगूया. झालं. चला पुढे काय आहे आता? असे सिद्ध केल्याने काय निर्णय झाला? पुढचा प्रश्न 73 नंबरचा. म्हणे का हो असं तुम्ही सिद्ध केलं की तो आत्मरूप दिवा आहे वगैरे वगैरे आणि तो सर्वांचं प्रकाशन करतो हे सर्व, ते सिद्ध केल्याने काय झालं? असे सिद्ध केल्याने काय निर्णय झाला? उत्तर 17 तत्वे मी नाही व ही माझी नाही. ही पंचमहाभूतांची आहेत. मी यांना जाणणारा द्रष्टा गटद्रष्टा या न्यायाने याहून निराळा आहे. हा निर्णय झाला. एकंदरीत काय निर्णय झाला?
की 17 तत्व मी नाही, ही 17 तत्व माझी नाही. मी 17 तत्व कशी आहे? अपंचीकृत पंचमहाभूताची आहे. मी मात्र या 17 तत्वांना जाणणारा आहे, अर्थात मी द्रष्टा आहे. आणि 17 तत्व दृश्य आहे, आणि दृश्याहून द्रष्टा हा भिन्न असतो. म्हणून 17 तत्वाहून मी वेगळा आहे, यांचा माझा काही संबंध झालं. आता पुन्हा पुढचा प्रश्न, 17 तत्व मी नाही आणि माझी नाही कशी जाणावीत? मग एका एकाचा उल्लेख करून विचार केला जाणार आहे. तो विचार आपण ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति वेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति